आपल्या गाडीचा झालाय पेट्रोल संपलाय. माहिती होतं आपली शानपण आपल्या नडली ना. नमस्कार, मी आतिश ठाकूर आणि आजचा ब्लॉग आहे आपला ले मार्केट दाखवतो. ले पासून कुठं कुठं जातो मलाच नाही माहिती, पण जाऊ कुठेतरी. कारण आपण पण राम भरोसे आलो तर काय कुठं ना कुठं पोचू. इथपर्यंत आपण तर आलो असंच. याला त्याला विचारत नाही, मॅप लावला ना काय लावला, त्याला विचार मेन पॉईंट माहिती होतं ते विचारत आलो. आता ले पासून पँगॉंग लेक पहिला मार्केट फिरूया. तर या, आणि पैसे असतील तर पाठवा, स्कॅनर पाठवतोय कोण. यांचे शॉप ही आपले घर असते तर पळून नेलेस त्यावर आपण. इथं बघा आले असे. आणि मार्केट ही अशी यांची लाईनीत सरळ लागली दुकानं. आजी विकत भाजी आणि भाजी विकत. आणि मग इथं पण अशी ले मार्केट सध्या तरी बंद आहे. ले मार्केट मेन काय आहे. आणि इकडं आपल्याला जायचं वरती. आणि यस गोला करते मेमरीज. अरे कुठं माणूसच एक मोठा मेमरीज आहे त्याच्या दिमागमध्ये. जर हसला, डोक्यान हसला तर सगळा काही हसतंय. आणि आया मार्केट चालू नाही आहे. आलोय हॉटेलला. हा, कसली आहे रूमची ना हॉटेल हिमालया. अरुणाच्या हिमालयात या. ज्याला कोणाला खरंच राईड करायचं आहे ना आणि घरपासून म्हणजे बाईक नसेल आणायची ना, मग त्याने आहे ना 16 डायरेक्ट एअरपोर्टशी लेला या. लेला आल्यावर इथं बाईक रेंट करा. इथून मस्त की राईडची मजा घ्या. परत जाताना फ्लाईट एक नंबर उलट मस्त की. तर सध्या आलो जव्हाला. आणि जव्हाला यांची फेमस डिश म्हणजे वाकट्यांचा रस्सा. आया आपल्याला वाकट्यांचा रस्सा भेटतोय. जे बघा यो यांचा वाकट्यांचा रस्सा. फक्त यांची बनवण्याची पद्धत जरा जाड आहे, पण वाकट्यांचा रस्सा कल्लास एक नंबर. फक्त बनवण्याची यांची पद्धत पण औरा भारी आहे ना. इथं बोलून कधी आलो ना तुम्ही, बोला हॉटेल कुठलं आहे. अयो ॲपल ट्री. इथं आलो ना कधी यांना बोला वाकट्यांचा वाकट्यांचा रस्सा भेटतोय कल्लाच भारी. आगरी पद्धत आपली. यो यांचा मार्केट बघता. मार्केट आता ओपन व्हायची सुरुवात झालंय. सकाळपासून मार्केटमध्येच फिरतो. सगळं आहे गुरु करत. आम्हीच काल वाटतं राहिलं तर जो तर निसतं वाटतं ना. आम्हीच दोघंच काल यांचे कंचगोल्या. नमस्कार. तर सध्या निघलेलो अजून पँगॉंग लेकला. आणि पॅकिंग तर आपली झालेली आहे. तर गाड्या चालू करताव आणि निघताव पुढं. सगळे आपली पॅकिंग झालेली आहे. हे आपल्या गाड्या चालू करून ठेवतो जरा 1-2 मिनटं. हॉटेलचा व्ह्यू बघा. अरे होतं हॉटेल. नाव काय, लेह लडाख. पॅकिंग आपल्या या वस्तू गाड्या. तर चला चल सध्या राईड केले स्टार्ट. आणि गेट
कारूला वेळेवरती निघलो ना मी आता चालेल कारूला. कारू काहीतरी 15 किलोमीटर आहे. योच तो विलेज यो बघासाठी मी आलतो खास. लय वेळा पिक्चरमध्ये बघलोय. गाडी आपल्या यश आणि हे सगळं थांबलो नसतं. आणि यो पाटचा विलेज आहे तोच मी बघायला अवरेल आमचे आलतो. सध्या आम्हाला मावशीने अडवलेला होता परमिटसाठी. एक परमिट चेक करतात या बघा. वेळ कारमध्ये या बघा या मावशी त्या परमिट चेक करतात. इकडे का मावशी मावशी त्यांची आमचे आईची बहिणीच.
रायडर इज कमिंग. रस्ता बघा, तो रस्ता पण तिकडनं आलो होतो. हे बघा रस्ता पण झालाय मधील. आता JCB लावलंय. असं बर्फ बघा, बर्फ तर आता वर्षाला तुम्हाला बर्फाचा नजारा नाही दाखवायला भेटलं, कारण बेकार थंडी, हात डायरेक्ट कापत होतं. तर असं मध्ये रस्ता पण होतं. आणि हा बघा आपल्या महाराजांचा सुंदर असा स्टॅच्यू पँगॉन्ग लेकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. आणि हेच ते पँगॉन्ग लेक. या बघा या गांड्यातल्या, या गांडी या कोणच्याच माहिती आहे. हे माझ्या कधी रायडर होते ना मध्ये आया, नंतर गांडीचं त्यांचं पाऊस झालं ते आया ठेवून गेलं. पँगॉन्ग लेक टिटवा था नाही. अलग से लगाई हो बैठने के लिए हमको. ये आमच्या आजीचं स्कूटर आज आता मेला. चाचा भेटलं ना फुकटचं पैसे मागते यावं फोटो काढायचं. त्याचा पैसाचे क्यों जागे पैसा काय केले चाहिए. पैसा काय केले चाहिए. क्या करना है, क्या करना है पैसा. क्या करके पैसा लेके हम एरिया को साफ करते हैं. ऐसा है क्या? हर 10 दिन में पूरा गाँव तो काही जण चाचाला पैसे देत नाही, फोटो काढून जातात. तर त्याच 50-100 रुपये काय असतील तर त्याच बिचारा चाचाला एवढे एरिया साफ करतोय. क्या बोलो. तर इथं आलो यो 150 किलोमीटर नीला यो नीला पाणी बघायला आलो. आलं काय हे पाण्यानं काय समजत नाही. लोक काय येडी होतात. इथं आमचे घरण टाकीन नीला कलर टाकला असतं तर नीला पाणी झालं असतं. पण काय आता आमिर खानाला तर बोलले काय लोक एरीच हिरो एरच झालं का लोक आपली एरी होतं ना. तसं आम्ही इनाचा नाही, याने आणलं मला 150 किलोमीटर. आला तर रस्ता असा का आता गाडी गेली खाली गेली का असं वाटतं डायरेक्ट परलो. मला तर असं 2-3 वेळा वाटलं का जेल होता, परलो खाली. थांब फिरलास लय मोठी आहे, एवढी मोठी ना लेखी नंबर. आपल्या गाडीचा झालाय पेट्रोल संपलाय. माहिती होतं आपली शानपण आपल्या नडली ना. आम्हाला माहिती होतं का पुढं पेट्रोल पंप नाही, तरी पण शानपण माहिती ना आपली. आपण गावाला कधी सुधरू का. रिक्स घेतल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट जमतं का माहिती ना. माहिती होता तरी ठीक आहे, भेटलाय ब्लॅकशी. आपण माहिती जिथं जास्त पैसे तिथं आपण घालू. आपण हरामीच पहिले बसून. 200 रुपये लिटरचं सध्या पेट्रोल भरतो. आपलीच गाडी बसते आपल्याला नडतर आहे. यशची गाण असते. आणि बघूया यशी गाण मस्ती. आणि इथं आलोय जुमला आणि आलो तर बघूया आता टाकतो पेट्रोल आणि जातो थेट आणले इथून आहे 150 किलोमीटर. बघूया तर पँगावशी आलोय आपण. पैसे द्यायला पाहिजे ना. 200 रुपये लिटर पेट्रोल लागतं का गांड उकल्या. याला बोललं यशला पेट्रोल नाही भेटलं माझी गाडी नाही चालत. यश बोलतं जाईल आता काय जाऊ दे त्याला पैसा जा महिना पण पेट्रोल नाही भेटत नाही. त्याचं काय त्यांची शोधत आलं तर काय विचारूच नका. यो बोलते पुढं जा, तो बोलते पाठी जा, यो इकडं जा तिकडं जा. सध्या आता बघू आणलेलं जातो का नाही. चलो थँक्यू पेट्रोल चौकीवर सध्या आणण्यासाठी आपल्याला थांबवलेलं आहे. ही चौकी इथं परमिट नसेल तर तुम्हाला सोडणार नाही. इथून तुम्हाला परमिट पाहिजेच नाही तर तुम्हाला सोडणार नाही. परमिट काढूनच या. तर मित्रांनो आता पोचलो हानलेला आणि 8:30 वाजलो. जर तुम्हाला पँगॉन्ग लेक करायचं असेल ना लेहवरून तर लवकर करा. आमची आपण माहिती ना आपली पोरा सगळी आलशी. आम्ही 12:30 वाजता निघलो आणि 5ला पँगॉन्ग लेकला पोचलो. तिथून सगळ्यांनी विचारलं हानलेला किती टाईम लागलो जायला. तर जो तो बोलते का आज तुम्ही नाही पोचणार. पण आमच्या अंगाने आमच्या गाडीने कमी कदम. आम्ही येऊ म्हणजे येऊ.
जो तो ट्रॅव्हलवाल्याला विचारलं 2-3 ते बोलतो तुम्ही नाही पोचणार आज. रायडरला विचार तुम्ही आज पोचूच शकत नाही. शेवटी आम्ही 3-3.5 तास नाही पोचलो. त्यांना काय ते आम्ही किती वरचं पोचलेलं असं गाडी 100च्या खाली नाही. पण तुम्हाला जर पँगाँग लेक आणि हानले करायचं असेल ना लेवरना तर लवकरच करा. आम्हीची हाल झालंय. हानलेचा रस्ता कोण सांगायला, रस्त्यात लोकच नाही. म्हणजे 50 पर किलोमीटरला एक पण माणूस नाही दिसत. कोणाला विचारशील काहीच नाही. आर्मीवाला म्हणजे चेक पॉईंटला असतात पण 50 किलोमीटरला माणूसच नाही, तर गाड्याच नाही, कोणच नाही. फक्त चुकून एखादं 1-2 ट्रॅव्हलच्या गाड्या आल्यात तर म्हणून हानलेला येताना लवकरच येत जा, नाही तर असं हाल होतंय. आणि चला तुम्हाला आज हानलेचं तार दाखवतंय.